स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खिचडी भात। तर यासाठी आपण लागणारे आपलं साहित्य आहे टोमॅटो, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले टोमॅटो, तर बारीक कट केलेले बटाटे, आलं आणि या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर। नंतर आहे लसूण। हा आपल्या शेतातील लसूण आहे, त्याच्यामुळे याला पात पण आहे। याच्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा ॲड करणार आहोत। नंतर आहे कढीपत्ता, नंतर 1 वाटी सोयाबीन, नंतर 1 वाटी तूर डाळ, 2 वाट्या तांदूळ। तर साहित्य एकदा बघून घ्या। नंतर आहे परत एकदा साहित्य पाहून घ्या। बारीक चिरलेले टोमॅटो, बटाटा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, शेवग्याच्या शेंगा आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट, कढीपत्ता, बारीक सोयाबीन, घरची तुरीची डाळ आणि तांदूळ, मोहरी, हळद, नमक। आपण ही शेवग्याच्या शेंगाची खिचडी ही चुलीवर बनवणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला टाकायचं आहे कुकरमध्ये 2 वगळी तेल, नंतर कांदा, नंतर मोहरी, नंतर जिरं, नंतर अद्रक आणि लसूणची पेस्ट। याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं। लसूण जरा जास्तच वापरायचा, अद्रक आणि लसूण, त्याने खूप सुंदर असा स्मेल येतो। लसूण जर कमी प्रमाणात असेल तर टेस्ट पण बदलते। चालू नंतर टोमॅटो, नंतर स्वच्छ पाण्याने धुतलेल्या शेवग्याच्या शेंगा। त्याला मस्त मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला हळद, नंतर कढीपत्ता, नंतर चवीनुसार नमक। खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि स्मेल पण खूप सुंदर येत आहे। आता ॲड करायचं आहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुतलेले सोयाबीन, बटाटा आणि डाळ आणि तांदूळ मिक्स केलेले। हे अगोदर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर जाळपण अधूनमधून खूप कमी लागतोय। तर चुलीवर शिजलेले कोणताही पदार्थ असो हा खूप टेस्टी आणि खूप स्वादिष्ट लागतो। तर आपण सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। याला चांगल्या प्रकारे याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स होईपर्यंत। हे बघू शकता याचे तांदूळ टाकून झालेले आहेत। तर याला तोपर्यंत फ्राय करायचं आहे जोपर्यंत याच्यातील जे तांदूळ धुतलेलं पाणी होतं ते पूर्ण आटत नाही, तोपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये। मग कुठे आपला भात हा खिचडी एकदम सुटसुटीत आणि मोकळी होते। बघू शकता ही एकदम गावरान पद्धतीची रेसिपी आहे, चुलीवर केलेली। नक्की ट्राय करा। चुलीवरचा स्वाद आणि चुलीवरची रेसिपी ही खूप टेस्टी लागते, तर नक्की ट्राय करा। हे पहा खूप सुंदर स्मेल येत आहे। आता आपल्याला ॲड करायची आहे याच्यामध्ये कोथिंबीर। तर यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। तर आपल्याला आता या ठिकाणी ॲड करायचं आहे गरम केलेलं पाणी। तर पाणी ॲड करून झालेलं आहे। तर सहज आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी ट्राय करायची असेल आणि तुमच्याकडे सोयाबीन असेल तर छोट्या प्रकारची सोयाबीन यूज करा। मोठी सोयाबीन कुकरला शिट्ट्या झाल्या तरी पण ती शिजत नाही, तर छोटीच आपण सोयाबीन तुम्ही यूज करू शकता। हे पहा आता आपण याला झाकण लावून अगदी कमी जाळावर ठेवणार आहोत आणि याला 2 ते 3 शिट्ट्या आपण घेणार आहोत। तर भेटूया। चला तर आता शिट्टी होण्यास सुरुवात होत आहे। तर 1 शिट्टी झालेली आहे। खूप अप्रतिम स्वाद आलेला आहे, बघू शकता। खूप सुंदर असं झालेलं आहे आणि एकदम मोकळा सुटसुटीत भात झालेला आहे आपला खिचडी। तर नक्की ट्राय करा आणि यामध्ये मी जे वापरलेले साहित्य आहे ते नक्की ॲड करा। तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी मी तुम्हाला कॅप्शनमध्ये टाकेल काय काय साहित्य लागतं, तर कमेंट करायला विसरू नका। चुलीवर केलेला खिचडी भात हा खूप
दिसायला पण छान आहे आणि तुम्ही केल्याच्या नंतर पण सांगा कसा बनतो. तर चला, तर आपली डिश रेडी झालेली आहे आणि खिचडीसोबत खायला तळलेली. चला, तर आपली डिश रेडी झालेली आहे. तर बघू शकता, खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि एकदम सुटसुटीत आहे. तर या खिचडीसोबत तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासोबत तळलेली मिरची, लिंबू, त्याचबरोबर आहे आत्ता कैरीचा सीझन चालू आहे. कैरी खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आणि स्मेल पण खूप सुंदर येत आहे. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट रेसिपीमध्ये.